राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज अनंतात विलीन झालेत. काही वेळापूर्वीच अजित पवारांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार पार पडलेत. कालपासून आपण बघतोय, जेव्हापासून प्लेन क्रॅशची ही सगळी बातमी समोर आली तेव्हापासून प्रत्येक जण जे आहे ते अजित पवारांबद्दल बोलताना पाहायला मिळतोय. म्हणजे अनेकदा ज्यांनी विरोध केलेला आहे किंवा विरोधी पक्षांमधले जे लोक आहेत, ज्यांचे समर्थक आहेत, कार्यकर्ते आहेत, ते सुद्धा अजित पवारांबद्दल भरभरून बोलताना आणि अजित पवारांच्या जाण्याचं दुःख व्यक्त करताना पाहायला मिळतात. त्यामुळे अजित पवार हे असे नेते होते, जरी त्यांचे विरोधक असतील तरी सुद्धा ते काम कशा पद्धतीनं करत होते वगैरे हे सगळं डिनाय करताना कुणीही पाहायला मिळत नाही. माझ्याबरोबर अनेक वर्षांपासून जे पारंपरिक विरोधक राहिले अजितदादांचे, ते बहुजन समाज पार्टीचे काळूराम चौधरी माझ्या बरोबर आहेत. सर, जवळपास 2-2.5 दशकांचं तुमचं हे राजकीय वैर होतं असं म्हणता येईल. मात्र तुम्ही सुद्धा बारामतीत वास्तव्याला असल्यामुळे बारामती आणि पवारांचं एकंदरीत जे काही नातं होतं त्या सगळ्याच्या नंतर तुम्ही तुमचे एक राजकीय विरोधक आज गमावलेले आहेत. मात्र अजित पवारांचं तुमचं वैयक्तिक तुमच्या भावना त्यांच्याविषयीच्या नेमक्या कशा? वैयक्तिक माझ्या भावना बारामतीकर म्हणून दादांच्या बद्दल हेच होतं. म्हणजे दादांच्या कांशीरामजी सांगतात की आमचं म्हणजे विचाराचा विरोध होता, वैचारिक विरोध होता आणि वैचारिक विरोधातूनच मी त्यांच्या विरोधात होतो. त्यांच्या जे राजकीय माझा जो विरोध होता तो त्यांच्याबरोबर असणारे लोक व त्यांचे कानाला लागणारे लोक यांच्याशी माझा संघर्ष सातत्याने व्हायचा. दादांचा बारामतीचं जे काही तुम्ही बघताय त्याचं श्रेय मी सगळं अजितदादांना देतो. त्याच्यात पवार कुटुंबातल्या दुसऱ्या कोणाचाही काही हे नाही. जे काय आहे ते त्यांचंच. तुम्ही स्वतः सुद्धा राजकारणात इतके वर्ष आहात. तुम्ही स्वतः बारामती जेव्हा अगदी लहानसं गाव होतं तिथपासून आता एक मोठं शहर बारामती झालं, तिथपर्यंतचा सगळा प्रवास पाहिलेला आहे. अजित पवारांचा या सगळ्यामधला वाटा किती मोठा आहे असं वाटतं? 100% त्यांचाच आहे. आमच्या पूर्वी माझ्या आजोबा म्हणजे साहेबराव मागाडे मास्तर आणि पवार साहेब हे एकदम जवळचे मित्र होते. आमची घरं पूर्वी एसटी स्टँड जे होय तिथं होतं आणि ती महारवतनाची जागा. पवार साहेबांनी आजोबांना मित्र असल्या कारणानं मग ते स्टँड मोठं बांधायचं आहे आपल्याला तिथं. तो पूर्वी ते जे ग्रामीणमध्ये ते पत्र्याचं शेड असतं एक 10 बाय 20चं असं तसंच ते होतं. त्याच्यानंतर ते जुनं स्टँड बांधलं आणि मग आम्हाला इकडं लावलं. ह्या जागा आम्हाला एस टी स्टँड आपण ज्या घरात बसलोय आता ही जागा आम्हाला त्या एस टीच्या आमच्या जागेच्या मोबदल्यात इकडं आम्हाला ही महात्मा फुले कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी 29 लोकांना 46 गुंठे जागा अलॉटमेंट केलेली त्यावेळी. तर ते हे करण्यात म्हणजे ते आत्ता जे काही बारामती दिसती ही बारामती अजितदादांची. तुम्हाला एखादी अजित पवारांची अशी गोष्ट, एखादा किस्सा कधीचा आठवतो का, की जो आज जेव्हापासून तुम्ही ही बातमी ऐकताय की अजितदादा आपल्यात नाहीयेत तेव्हापासून एखादी गोष्ट सारखी मनात येते किंवा आठवतंय असं काही? हो, 2017ला माझी सभा होती सुप्यामध्ये आणि सभा चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझी सभा ती उधळली आणि तिथं माझ्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली. माझाही शर्ट ओढण्यात आला. त्याच्यानंतर मी त्या ह्याची तक्रार केली आणि तक्रार केल्यानंतर तिथं ती ॲट्रॉसिटी पण ॲक्ट लागू तिथं दाखल झाली आणि त्याच्यानंतर मग माझ्या कार्यकर्त्यांनी सुप्यातल्या त्या लोकांना नंतर दुसऱ्या दिवशी बी माझ्या बी कार्यकर्त्यांकडून त्यांना मारहाण करण्यात आली कोर्टामध्ये. त्याच्यानंतर 3-4 दिवसानंतर त्यांचा बेल होत नव्हता, कारण मी अपोज करत होतो, माझे वकील अपोज करत होते आणि मग ते सगळे लोक गोळा झाले आणि ते अजितदादांकडे गेले आणि ते सांगितलं की तो काळूराम जामीन होऊ देत नाही आणि तुम्ही काळूरामला सांगा. ते म्हणले मी नाही सांगणार. तुम्हाला कोणी सांगितलं होतं? त्याला तो लोकशाहीत त्याला अधिकार आहे विरोध करायचा, तो विरोधात उभा राहणार, तो भाषण करणार. तर त्यावरती ते लोक म्हणले की तो तुम्हाला शिव्या देत होता. तसं नव्हतं, मी विरोधात बोलत होतो. त्यांनी सांगितलं की शिव्या. ते अजितदादा त्या कार्यकर्त्यांना म्हणले अरे मग शिव्या देत होता तर मला काय भोकं पडत होती का? तुम्हाला कोणी सांगितलं?
त्याच्यावरती ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राष्ट्रवादी म्हणजे चिडून तिथून निघून गेले आणि त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडला आणि भाजपात गेले. म्हणजे तर ही जी गोष्ट आहे ती ती मला त्यांची हे करते. आणि आत्ता बी ज्यावेळी माझी मुलीचा विजय झाला त्यानंतर मला दादा भेटले होते. मला ते भेटले आणि मला म्हणले की आपल्याला झोपडपट्टी आधी तर म्हणले की तू सांगितलेला 1 BHK कसा देता. तर मी म्हटलं ते तुम्ही देणार आहे. मी फक्त तुम्ही म्हणला झोपडपट्टी मुक्त बारामती करणार आहे तर मी सांगितलं की मी 1 BHK दिला तर तुम्ही असं उठवून तर लावणार नाही. त्याच्यावर ते असे करायला लागले, हसले आणि म्हणले आता बघ मला झोपडपट्टी मुक्त करायची आणि आमराईत सगळ्यात मोठी झोपड म्हणजे मी जी त्यांच्यावरती टीका करत होतो तर त्यांनी ती स्वीकार केलं होता की माझ्याकडून ते राहिलंय आमराईचा भाग. आणि मी वारंवार तेच बोलायचो. माझा विरोध त्याचसाठी होता की आमच्याकडे दुर्लक्ष होतंय, ठराविक लोकांचा विकास होतोय आणि आमच्याकडे म्हणजे इथल्या दलित बहुजन जे मूलनिवासी जे मूळचे आहेत त्यांच्यावरती अन्याय होतोय. आणि ते त्यांनी जाहीर सभेत आत्ता कबूल केलं होतं की माझ्याकडनं आमराईचा विकास व्हायचा राहिला आहे. तर त्याच्यावरती ते मला बोलले होते की मला तू झोपडपट्टीचं काम आपल्याला करायचं आहे आणि तिथं तुला ही करावं लागेल मदत. तर मी अगोदर बी सांगितलं, मी जाहीर सभेत पण सांगायचो की माझा विकास कामाला कुठल्याही विरोध नसायचा, चुकीच्या कामाला मात्र माझा विरोध 100% असणार. तो होता आणि असणार आहे चुकीच्या कामाला. म्हणजे थोडक्यात अजित पवार यांच्याबद्दल जे कायम बोललं जातं की अजितदादा हे कायम स्पष्ट वक्ते राहिले, चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याची ताकद त्यांच्यामध्ये होते. आपला कार्यकर्ता जरी चुकला तरी त्याला भर सभेमध्ये झापण्यापर्यंत सुद्धा दादांच्यात तेवढी सुद्धा ताकद होती, तेवढा सुद्धा खरेपणा दादांच्यात होता, जो तुमच्या बाबतीतही घडल्याचं तुम्हाला आता आठवतंय. अर्थात या सगळ्याच्या नंतर आज अजितदादा आपल्यामध्ये नाहीत. या सगळ्यामुळे बारामतीमध्ये जी काही विकास कामं होत होती किंवा इव्हन महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा अर्थ खातं त्यांच्याकडे होतं. इतकं वर्ष अर्थ खातं त्यांनी सांभाळलं. अनेकदा आपल्याला जास्तीची कर्ज काढण्याची वगैरे गरज कधी पडणार नाही एवढ्यापर्यंत प्रयत्न कायम अजितदादांचे असायचे. त्यामुळे त्यांच्या जाण्यामुळे राजकीय क्षेत्राची किती मोठी हानी झाली आहे, महाराष्ट्राची किती मोठी हानी झाली असं वाटतं? झालीच हानी. म्हणजे आता ते जे राजकारणात जी पोकळी तयार झालेली आहे किंवा ते एक स्पष्ट होतं की खऱ्याला खरं तुम्ही जे म्हणलं, खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटा म्हणणारा, तोंडावर बोलणारा एक नेता महाराष्ट्र मुकला आहे. आणि 100% ती हानी झालेली आहे, ती न भरून निघणारीच आहे. आणि त्याच्या बी पुढे जाऊन मी हे म्हणेल की दादांचा जो म्हणजे मला शंका आहे तो जो अपघात झालेला आहे त्याच्यावरती मला शंका आहे. आणि विकिपीडियाला अगोदरच त्यांच्या ह्याची ते विकिपीडियावरती आहे 20 तास अगोदर आहे. नंतर मीडियावरती मी बघतोय की मीडिया सांगते की धुकं होतं. मला ज्यावेळेस कळालं, माझ्या कार्यकर्त्यांकडूनच कळालं, माझे कार्यकर्ते त्या गावात आहे, मी पण बारामतीतच होतो आणि मी इथून एक 5-6 किलोमीटरवर गेलो होतो. धुक्याचा काही संबंध नव्हता, 8:45 वाजले होते. पण मीडियामध्ये वारंवार अगोदर सांगितलं जातं की धुकं होतं. प्लेनचा व्हिडिओ बघितल्यानंतर प्लेन अचानक त्या बाजूला रनवेच्या बाजूलाच गेलंय. त्या थोडं भरावा टाकून तो तयार केलेला, म्हणजे जिथं रनवे संपतो गोजूबावीचा त्याच्या बाजूला ते खाली लँड झालेलं आहे. आणि तिथं स्फोट झालेला तर आपण CCTV दिसतोय. स्फोट झाल्यानंतर त्या भागातले झाडं गवत सगळं जळालंय, परंतु फोटोत आता तिथं कागदपत्र दिसतात आणि ती कागद आहे तसे दिसतात. तर मला पण वाटतं ह्याची निपक्षपाती चौकशी झाली पाहिजे. ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मीडियाच्या माध्यमातून संभ्रमित करतात आणि झालं पाहिजे ते निपक्षपाती चौकशी झाली पाहिजे. आणि नेमकं काय झालं आता हे अचानक असं, म्हणजे काल तुम्ही आता बारामतीचं वातावरण बघताय, तुम्ही सगळीकडे तसंच वातावरण आहे. आणि मी त्यांचा राजकीय विरोधक होतो, वैचारिक विरोधक होतो इथपर्यंत, पण बारामतीकर म्हणून माझ्यासाठी बी ती एकदम धक्का देणारी हे. मला तो कालपासून म्हणजे मी तिथं जाऊन आलो स्पॉटला. मला जसं कळालं तसं मी सासवडमधून माघारी आलो. मला सासवडपर्यंत गेलो.
परंतु अगोदर ज्यावेळी विमान पडलंय हे मला माहीत झालं होतं, पण माझ्याकडून मी कुणाला सांगणं हे माझ्यात काही हे नव्हतं. मला कार्यकर्त्यांनी सांगितलं की दादाच होते, दादाच आहे ह्याच्यामध्ये विमान जे ब्लास्ट झालेलं आहे त्या दादाच आहे. परंतु माझं ते धाडस झालं नाही सांगायचं, मी कुणाला सांगू शकत नव्हतं. मग मी पुढे गेल्यानंतर सगळ्या एअरपोर्ट अथॉरिटीची हवाल्याने बातमी यायला लागली, BBC सगळ्या मीडियामध्ये बातमी आली आणि मग मी माघारी फिरलो. मी काल पुण्याला निघालो होतो. आल्यानंतर तर मग मी तिथं जाऊन बघितलं, आता खूप गर्दीही होती. मग ते हे सगळं पण अनपेक्षित आणि दुर्दैवी झालेलं आहे. ही अशी वेळ कुणावरच येऊ नये. दादा, तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे. खरं तर अजितदादा गेले, तुमचा एक वैचारिक विरोधक गेला. तुम्ही असं म्हणताय की बारामती कर म्हणून माझा अजितदादांना विरोध कधीच नव्हता किंवा त्या व्यक्तीला विरोध नव्हता. विरोध होता तो केवळ राजकीय विरोध होता आणि वैचारिक विरोध होता. असं सगळं असताना आपण कायम असं म्हणतो की जेव्हा एखादं युद्ध असतं, एखादी लढाई असते, त्यावेळेस दोन्हीकडच्या बाजू तेवढ्याच तोलामोलाच्या असतील तर ती लढाई खेळण्यात पण मजा असते, तो खेळ खेळण्यातही मजा असते. आता मात्र इथून पुढचे तुमचे अनेक वर्षांचे जे पारंपरिक विरोधक होते ते अजितदादा तुमच्याबरोबर पुढच्या निवडणुकीच्या रिंगणात नसणार आहेत. याचं कुठेतरी दुःख होत आहे. दादांना मिस करणार आहात का इथून पुढच्या निवडणुकांमध्ये? खास मला प्रचारच करू वाटत नाही. आत्ता माझे उमेदवार उभे आहेत आणि मी सगळा प्रचार बंद केलेला आहे आणि कदाचित बारामतीत प्रचार पण म्हणजे तर खूप मी म्हणजे थोडक्यात बंदच असेल माझा प्रचार. कारण काय आता मला बी शब्द सुचत नाही की काय हे जे झालंय हे सगळं अनपेक्षित आहे. फक्त माझं ती वारंवार एकच मागणी राहील, ह्या अपघाताची निपक्षपाती चौकशी झाली पाहिजे. ते कोण काय सांगता येईल, कोण त्याच्यावरती माझा बिन भरोसा नाही. विकिपीडियाला अगोदरच कसं काय आलं ते, हे काय चाललंय काय? आणि महाराष्ट्राबद्दलच, महाराष्ट्रातला नेता मोठा व्हायला लागला की असं का होतंय? महाराष्ट्रातले नेते हे दादा काय हे नाही, दादांच्या अगोदर मुंडे साहेबांचं झालेलं आहे, मुंडे साहेबांच्या अगोदर R.R. पाटील असतील, विलासराव देशमुख असतील. हिथं हे जे काही झालंय ह्याची चौकशी झाली पाहिजे निपक्षपाती. आता जे काल फॉरेन्सिक टीम आली, मोबाईलच्या बॅटऱ्या लावून तुम्ही रात्रीचं ते हे करत होते, तर तो आता हे केंद्रीय एजन्सी आहेत आणि केंद्रीय एजन्सीवरती बिलकुल भरोसा राहिलेला नाही. दादांना मी जाहीर सभेत बी सांगत होतो, ह्या घटनेची निपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे. आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन सांगेल, तुकाराम महाराजांच्या विमानापासून ते अजितदादांच्या विमानापर्यंत चौकशी झाली पाहिजे. आणि चौकशी केंद्रीय ह्याच्याकडून होणार नसेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाने आपल्या मनात तर ह्याची चौकशी केली पाहिजे. हे जे काय चाललेलं आहे, दादांना फक्त संगत नडली. मी जाहीर सभेत बी बऱ्याच वेळा बोललोय, दादांनी जेलमध्ये जायचं होतं, यांच्याबरोबर नव्हतं जायचं. हे लोकांनी तुकाराम महाराजांपासून ते दादांपर्यंत सगळा हा जे काही महाराष्ट्रात झालेला आहे तोच भाग आहे हा. नक्कीच माझ्याबरोबर बारामतीमध्ये बहुजन समाज पार्टीचं मोठं काम ज्यांचं आहे ते काळूराम चौधरी होते. संघमित्रा चौधरी यांच्या माध्यमातून खरं तर याच भागामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला यंदाच्या वर्षी त्यांचा पराजय करून कुठेतरी नगरसेविका म्हणून संघमित्रा या निवडून आल्या आणि त्यानंतर मग अनेकांनी या सगळ्या बातम्या पाहिल्या की कशा पद्धतीनं चौधरी कुटुंब असेल आणि अजित पवारांचा जो काही संघर्ष इतक्या वर्षांचा राहिलेला होता आणि या संघर्षामध्ये पहिल्यांदा हा विजय मिळालेला होता चौधरी कुटुंबाला. मात्र असं असताना सुद्धा हा विरोध केवळ राजकीय विरोध होता, वैचारिक विरोध होता, व्यक्तिगत विरोध कधीच नव्हता. आणि आज जेव्हा अजितदादा आपल्यामध्ये नाहीयेत, काल सुद्धा ते बारामतीमध्ये आले होते, त्या प्रचार सभांसाठीच आलेले होते जिल्हा परिषदेच्या, त्या सभा त्यांच्या होऊ शकल्या नाही, त्यापूर्वीच त्यांचं या सगळ्यामध्ये निधन झालं. त्यामुळे आता जरी मी विरोधक असलो तरी सुद्धा दादांच्या जाण्याचं मलाही इतकं दुःख झालेलं आहे की मला आता प्रचारात उतरावं असं वाटत नाहीये, बारामतीत प्रचार करावं असं वाटत नाहीये. अशा खूप जड अंतःकरणाने खरं तर भावना आता त्यांनीही व्यक्त केलेल्या पाहायला मिळतात. आणि आज राज्यभरातला प्रत्येक व्यक्ती अशाच पद्धतीनं कितीही विरोधी विचारांचा असला तरी सुद्धा अजितदादांना श्रद्धांजली वाहताना प्रत्येक जण दादांना मिस करतोय. प्रत्येक जणांना दादाचं हे जाणं जे काही आहे ते खटकल्याचंच पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.
आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.